नमस्कार, योगिनीच्या विश्वात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहोत या सोयाबीनची भाजी. ॲक्च्युली ही भाजी जी करणार आहे मी ती थोडीशी चायनीज पद्धतीने करणार आहे. मोबाईल जरा उशिराच आला, नाहीतर आमच्या भावंडाचा असा प्लॅन होता की आई बाबा येण्याच्या अगोदर आपण ही भाजी तयार करूयात. निम्मी होत आली आणि आत्ता मी तुम्हाला सांगते की नेमक्या ह्याच्यात केलं आहे काय. पहिल्यांदा एक कोबी, एक दोन टोमॅटो, काकडी, सिमला मिरची, गाजर, हे सगळं, कांदा मेन, ते सगळं मस्तपैकी चिरून घेतलेलं होतं या डिशमध्ये. आणि याच्यामध्ये टाकलं, पहिल्यांदा कांदा भाजून घेतला, नंतर आपण कोबी आणि गाजर टाकलेल्या सवयीप्रमाणे इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. हे असं मस्तपैकी शिजल्यासारखं दिसत असेल तर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत सिमला मिरची, टोमॅटो आणि काकडी. त्या सगळ्या भाज्या एकदम पोटात जातात आणि बेसिकली ही माझ्या आईची सवय आहे. ही सगळं आपण टाकणार आहोत. याच्यामध्ये आलं लसूण सुद्धा टाकलेलं आहे. ते इतकं सुंदर दिसतंय, असं वाटतंय की भाजी ह्याचीच आहे की काय. दार वाजवत कॉम्प्लिमेंट देते की काय सुगंध आलाय, वा वा. त्याला मस्तपैकी थोडंसं, आणि हे जे सोया चंक्स आहेत आपण आणलेले, हे एकदम छोट्या आकाराचे आहेत. ह्याच्यापेक्षा मोठे एवढे सुद्धा मिळतात, ते फुलून एवढे मोठे होतात. त्यामुळे हे मी 15 मिनिटं अगोदरच भिजू घातलेले. ह्याला एकदा धुवून घेतले. म्हटलं ना, मोबाईल उशिरा आला हो, नाही तर अगोदरच काढला असतं. योगिनीच्या विश्वात जरी मसाले वापरत नसले तरी सुद्धा राजलक्ष्मीच्या विश्वात मसाले वापरल्याशिवाय जमतंय का. मुळात चायनीज जे आहे की नाही ते फुल गॅसवरच करायचं असतं. दॅट्स वाय मी ह्याला सारखं हलवते जेणेकरून करपून येईल. कारण करपलं की त्याची चव जी आहे ते बदलते आणि मग ते वाईट लागतं. पदार्थ कोणताही असो, चायनीज, इटालियन, ब्ला ब्ला ब्ला, पण आपण करायचं तो महाराष्ट्रीयन आणि भारतीय पद्धतीनेच. त्यामुळे गॅस कमी करून ह्याला व्यवस्थित कव्हर करून ठेवलेला आहे. ओके, आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत काश्मीरी लाल तिखट, आईने बनवलेलं घरचं काळं तिखट. बाबांना भाजी तिखट लागते आणि मला भाजी तिखट दिसावी लागते, त्यामुळे आपण टाकणार आहोत काश्मीरी लाल तिखट, जो की फक्त काय बोललं त्याला कलर आहे. आणि हे आईने बनवलेलं रामबाण तिखट, जे की प्रचंड तिखट आहे, म्हणून हे एवढंच टाकणार आहे. आपण ह्याच्यावरती रेड चिली फ्लेक्स पण टाकणार आहोत. त्यामुळे जास्त तिखट खाऊन उद्याची बोंब नको. विठ्ठल विठ्ठल. इतक्या सुंदर मसाल्यामध्ये आपण टाकणार आहोत करपलेला सोया. असतानाच कडवट असतो. सोया सॉस, सोयाबीन पण आहे त्याच्यावर, असतानाच कडवट असतो आणि आपल्याला काही जास्त कडवट खायची सवय नसते. त्यामुळे आपण ह्याला पिळून अख्खा 1 चमचा याच्यात टाकणार. चमच्याला चिकटलेलं सुद्धा वाया गेलं नाही पाहिजे. आपला काळा कुट्ट सोया सॉस इकडे लाल भडक होईपर्यंत भाजायचा. तर कोणीतरी महान पुरुषांनी म्हटलंय, माणसाने मीठ व्हावं. आपल्याला कारण लोकांनी आपल्याला गरजेपेक्षा जास्त वापरू नये आणि आपल्याशिवाय कोणीही राहू नये. टाकूयात आपण मीठ, थोडंसंच टाकायचं. सगळ्यात शेवटी आपण टाकणार आहोत या मसाल्यामध्ये ऑरिगॅनो. नाव ॲट द एंड ऑफ द डे हा आपले सोया चंक्स पिळून याच्यामध्ये आपण सोडणार आहोत. सोया चंक्समध्ये असं काय वैशिष्ट्य आहे तर हे सोया चंक्स स्पेशली माळकरी लोकांसाठी आहेत, म्हणजेच व्हेजिटेरियन लोकांसाठी आहेत. कारण जेवढं प्रोटीन आपल्याला मीठ खाल्ल्यामध्ये मिळतं, मीठ इन द सेन्स मटण, तेवढंच प्रोटीन या सोयाबीनच्या चंक्समध्ये आहे. म्हणून व्हेजिटेरियन लोकांनी हे खावंच. आता हे पिळून का टाकायचं, कारण जर हे असंच टाकलं तर भाजीमधून याचा वास येतो आणि भाजी जास्त वेळ टिकत नाही फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा.
अंगापेक्षा भुंगा जास्त यालाच म्हणतात. सोयाबीन एवढूच, मसाला एवढा मोठा. असो, आपण मसाल्याची भाजी म्हणूयात आणि सोयाबीन हे चवीनुसार टाकले असं म्हणायला काही हरकत वाटत नाही मला याच्याकडे बघून. सोयाबीन एवढंसं मी हे टाकलं एवढं. असो, चला शेवटी केचप आहे का बघूयात आपण घरामध्ये. त्याला हे किसाचं केचप. सो आपण यालाही न सोडता पिळून टाकूया. आता गॅस फुल करायचा आहे कारण आपल्याला हे शिजवायचं आहे. तो हा केचप असं मस्तपैकी एकच चमचा केचप टाकायचं का? नको नको, अजून थोडंसं टाकूया. एकच बास, आई आली आहे, एकच बास. दो परफेक्ट. आता याच्यामध्ये आपल्या आईच्या सवयीप्रमाणे आपण टाकणार आहोत उकळलेलं पाणी. पण आता आपल्याला पाणी जास्त टाकायचं नाहीये कारण मी पाणी जास्त ठेवलं होतं कारण प्यायला पण हवं होतं. तर आपण थोडंसंच पाणी ह्याला टाकायचं आहे अंदाजानुसार. तर शिजू द्यायचं आहे कारण अगोदरच म्हटले होते पदार्थ कोणताही असो करायचा आपण तो भारतीय पद्धतीनुसारच. मस्तपैकी ह्याला फिजिक्सचा उपयोग आई करते तसं आपण इथं करणार नाही आहोत कारण ह्याला आपण दमवरच शिजवायचं आहे.